जय राम जय जय राम। प्रभू रामचंद्रांच्या या महोत्सवामध्ये आज या पवित्र प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिनी गेले 5-6 दिवस चाललेले हे रामरक्षा या स्तोत्राचं भावार्थ निरूपण पहिल्या दिवसापासून जे सातत्याने आजपर्यंत ऐकता आहेत त्या सर्वांना अभिवादन आणि आज जे कोणी श्रोते उपस्थित आहेत हे श्रवण करण्याकरता त्यांनाही अभिवादन। आपण सर्व मिळून प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करूया, त्यांना शरण जाऊया आणि त्यांच्या कृपेने हे स्तोत्र आज आपण समजावून घेऊया। जय श्रीराम। काल आपण भाग असा पाहिला होता, माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यंजाने नैव जाने न जाने। हा श्लोक आपण बघितलेला होता आणि याचा अर्थ आपण पाहिलेला होता। आज आपण श्लोक पाहूया। ओम दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या 3 श्लोकांचा अर्थ आता आपण पाहूया। या ठिकाणी या श्लोकाची सुरुवात केलेली आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य। यस्य हा शब्द तिथे आलेला आहे। यस्य म्हणजे ज्याच्या दक्षिणेला असा शब्द, म्हणजे अर्थात ज्यांच्या दक्षिणेला लक्ष्मण उभा आहे। आता त्याच्या पुढे म्हटलं, वामे तू जनक आत्मजा, जनकांची मुलगी, राजा जनकांची मुलगी सीतामाई ही कुठे आहे, तर वामे तू जनकात्मजा म्हणजे वाम म्हणजे उत्तर दिशेला, जनकाची आत्मजा म्हणजे देवी सीतामाता उभी आहे। आता या श्लोकावरून कल्पना अशी करायची की प्रभू रामचंद्र हे पूर्वेला तोंड करून बसलेले आहेत किंवा त्यांचं मुख हे पूर्व दिशेला आहे आणि त्याच्यानंतर हे दक्षिणे लक्ष्मणो यस्य हा सगळा श्लोक आपण सोडवायचा, म्हणजे तो आपल्या बरोबर लक्षात येईल। आता पूर्वेला जर का प्रभू रामचंद्र मुख करून बसलेले असतील तर त्यांच्या उजव्या बाजूला कोण उभा आहे, त्यांच्या दक्षिणेला उभे आहेत ते लक्ष्मण उभे आहेत, त्यांचे बंधू उभे आहेत। आणि त्यांच्या डाव्या बाजूला कोण आहे, तर डाव्या बाजूला जनक आत्मजा म्हणजे सीतामाई उभ्या आहेत। त्याच्यानंतर पुरतो मारुतिर्यस्य, त्यांच्या पुढ्यामध्ये किंवा त्यांच्या पुढच्या बाजूला पुरतो म्हणजे समोर साक्षात मारुतीराय पवनपुत्र हनुमान उभे आहेत। अशा रघुनंदन श्रीरामांना मी वंदन करतो। ज्यांच्या दक्षिणेला लक्ष्मण आहे, वाम बाजूला सीता आहे, पुढे मारुती बसलेले आहेत, अशा प्रभू रामचंद्रांना मी नमस्कार करतो। म्हणजे अशा सर्वांना डोळ्यासमोर ठेवून मी रामांना नमस्कार करतो। इथे अर्थ असा पण आहे की प्रभू रामचंद्र हे एकटे नाही आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची शक्ती आहे, अर्धांगिनी आहे सीतामाई, ती पण त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। त्यांचे भ्रातू म्हणजे भाऊ त्यांचे लक्ष्मण हे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या सतत बरोबर आहेत, म्हणून तेही त्यांच्या जीवनाचा काही भाग आहेत। आणि जेव्हापासून मारुतीराय रामांना भेटले
त्यानंतर प्रभू रामचंद्रांचं नाम आणि साथ कधीही मारुतीरायांनी सोडलेली नाहीये. त्यामुळे जिथे राम असतात तिथे कायम लक्ष्मण असतात, जिथे राम असतात तिथे सीता असतात, सीतामाई असतात, आणि जिथे राम सीता आणि लक्ष्मण असतात तिथे मारुती असतात आणि असतातच. म्हणजे एकट्या रामांना कधीही आपण नमस्कार करू शकत नाही. रामांना नमस्कार करायचा असेल तर या सगळ्यांना आपल्याला पाहावं लागेल आणि यांच्या सहित प्रभू रामचंद्रांना नमस्कार करावा लागेल. कारण प्रभू रामचंद्रांच्याच जीवनाचे हे सगळे भाग आहेत, अविभाज्य घटक आहेत. अशा या रघुनंदन रामांना मी वंदन करतो. म्हणजे आपण ज्या वेळेला पूर्वेकडे मुख करून उभं राहतो त्यावेळेला उजवी बाजू म्हणजे दक्षिण दिशा येते, डावी बाजू म्हणजे उत्तर दिशा येते, त्याच्यानंतर पूर्वेची जी बाजू येते ते अर्थात पुढे म्हणजे पूर्व बाजू येते, आणि श्रीराम, देवी, सीता आणि लक्ष्मण पूर्वाभिमुख उभे आहेत कारण त्या अनुषंगाने त्यांच्या दिशा स्पष्ट केलेल्या आहेत. आता इथे दुसरा त्याच्या पुढचा श्लोक येतो. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरंतम श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थातच लोकाभिरामम हा शब्द आता पुन्हा एकदा आलेला आहे. लोकाभिरामम याचा अर्थ म्हणजे समस्त लोकांना किंवा समस्त मानवांना, समस्त लोकांमध्ये मानवांमध्ये अतिसुंदर आणि दुसऱ्या अर्थाने समस्त लोकांना सुखदायक असणारे, हवे हवेसे वाटणारे आणि रणरंग धीरम या शब्दाचा अर्थ रणांगणावरती धीरोदात्त धीराने वागणारे, धीर म्हणजे हिम्मत असणारे, आणि अजून एक अर्थ जर का बघायचा झाला तर संकटांच्या वेळेला आपल्या भक्तांना धीर देणारे. राजीव म्हणजे कमळासारखे नयन असणारे, रघुराजाच्या वंशातील नायक नाथ कसे आहेत? कारुण्यरूपं करुणाकरंतम. अर्थातच करुणेनी कारुण्यतेचं मूर्तिमंत स्वरूप, नुसतं कारुण्य स्वरूपच नाही तर शरण गेलेल्याला अंती करुणेने वागवून उच्चपदी नेणारे असे, किंवा करुणेचा दयेचा अंत म्हणजेच अंतःकरणापासून इच्छा करणाऱ्याला अंतिम क्षणी योग्य मार्ग दाखवून पुढे नेणारे जे आहेत ते श्रीराम आहेत, आणि त्यांना मी आता शरणम प्रपद्ये म्हणजे मी माझं सर्वस्व समर्पण करतो. हा या श्लोकाचा अर्थ आहे. आता इथून पुढे जी काही येणारे हे आहे या स्तोत्राची, ती खरं तर फलश्रुतीला सुरुवात होते या श्लोकापासून. परंतु इथे एक फलश्रुतीच्या पूर्वी हा हनुमंतांचा श्लोक या रामरक्षेमध्ये आलेला आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम हा हनुमंतांचा श्लोक आहे. रामनामाचं फलित सांगण्याच्या अगोदर बुधकौशिक ऋषी आपल्याला हनुमंतांची आठवण करून देतात. हनुमंतांचं स्मरण करून, हनुमंतांचं गुणवर्णन, हनुमंताला प्रणाम हे सर्व करून मग पुढे फलश्रुतीकडे बुधकौशिक ऋषी वळतायत. आता आपल्याला लक्षात असेल की या रामरक्षेची जी सुरुवात आहे ती सुरुवात पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की रामरक्षा स्तोत्र शक्तीचं, ऊर्जेचं कीलक म्हणजे किल्ली कोण असेल तर हनुमान कीलकम असं आपण बघितलेलं होतं. श्रीमत हनुमान कीलकम. थोडक्यात म्हणजे मी त्यावेळेला उदाहरण दिलं होतं की या रामरक्षेचा पासवर्ड कुठला आहे तर हनुमान आहेत. या रामरक्षा नावाच्या कुलपाची किल्ली कोण आहे तर हनुमान आहेत. या रामरक्षा नावाच्या गावाचा पिनकोड काय आहे तर तो हनुमान आहे.
याची चावी हनुमंत आहेत हे सुरुवातीलाच कीलक या शब्दावरनं आपल्याला कळून गेलेलं आहे. आता सुरुवातीला या कीलकाला वंदन करून, या हनुमंतांना वंदन करून आपण इथे आता आत आलेलो आहोत आणि या चावीचा उपयोग करून या स्तोत्राचा मुख्य कार्यभाग याचं फलित आपल्याला लाभावं म्हणून ज्याला भगवान शंकरांनी कीलक म्हणून नेमलेलं आहे आणि त्याचं स्मरण करून या स्तोत्राचं फलित मला प्राप्त होवो, त्याला नमन प्रणाम करणं जरुरी आहे. आणि म्हणून हनुमंताची स्तुती या ठिकाणी अत्यंत गरजेची आहे. म्हणून बुधकौशिक ऋषी स्मरण म्हणून अजून एक स्तोत्रपाठ सुरू करताना जसं या हनुमंतांना वंदन करतात तसं स्तोत्र समाप्ती होत असताना सुद्धा या हनुमंतांना ते वंदन करतात. मग या श्लोकाचा सरळ अर्थ काय आहे? ज्याचा वेग वाऱ्याच्या वेगाहून जास्त आहे, ज्या हनुमंतांनी सर्व इंद्रियांना जिंकलेलं आहे आणि ज्याच्या नियंत्रणात सर्व इंद्रिय आहेत, जो बुद्धिमतांमध्ये श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे आणि वात अर्थात पवन याचा जो आत्मज म्हणजे पुत्र आहे आणि जो वानर युथाचा म्हणजे वानरांच्या गणांचा मुख्य आहे, आणि अशा श्री रामदूत हनुमंतांना मी नमस्कार करतो. श्री रामदूतम शरणम प्रपद्ये, त्यांना शरण जातो आणि त्यांना नमस्कार करतो. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की स्वामींचं स्मरण न करता दासाचं स्मरण करणं किंवा दासांचं स्मरण न करता स्वामींचं स्मरण करणं हे दोघांनाही म्हणजे एकमेकांना आवडणार नाही. कालच आपण एक श्लोक जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आपले माता पण आहेत, माता रामो मत्पिता रामचंद्र हा, आणि पुढे स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा, ते आपले स्वामी पण आहेत आणि आपण त्यांचे दासही आहोत. हनुमंत हे श्रीरामांचे दास आहेत आणि हनुमंतांचे स्वामी श्रीराम आहेत. म्हणून एकट्या स्वामींची जर का स्तुती केली तर ती दासांना आवडणार नाही आणि एकट्या दासांची जर का स्तुती केली तर ती स्वामींना आवडणार नाही. आणि म्हणून या कारणाने श्रीरामांच्या बरोबर हनुमंतांचं आणि हनुमंतांच्या सोबत श्रीरामांचं नाम घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. हेच या श्लोकामधून आपल्याला बुधकौशिक ऋषींनी दाखवून दिलेलं आहे. कारण कसं आहे, यूथ म्हणजे समूह बर का, यूथ म्हणजे गण समूह, याला यूथ म्हटलेलं आहे. मग आता या श्लोकांमध्ये बघा, या 3 श्लोकांमध्ये रामांना वंदन आहे, रामांना शरणागती आहे आणि रामांचे जे दास आहेत हनुमान यांना शरणागती आणि नमस्कार या दोन्ही गोष्टी इथे आहेत. पुढचा श्लोक येतो, कूजंतं राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम. एखादं चरित्र मूलतः लिहून अजरामर केलं आहे अशा महान व्यक्तीबद्दल बुधकौशिक ऋषी कृतज्ञता व्यक्त करतायत आणि अशी कृतज्ञता व्यक्त करणं हे विनयशीलतेचं लक्षण आहे. आणि म्हणून या ठिकाणी रामायण लिहिणारे वाल्मिकी मुनी, आणि आज वाल्मिकी रामायणाचंच सगळीकडे पारायण केलं जातं, कथा सांगितली जाते ती वाल्मिकी रामायणावरनं सांगितली जाते आणि केवळ राम नामांचा उच्चार करत 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 वाल्याचे वाल्मिकी मुनी झाले आणि त्यांनी रामायण हे लिहिलेलं आहे. आणि म्हणून बुधकौशिक ऋषी त्या वाल्मिकींना नमस्कार करतात.
आणि म्हणतात महर्षी वाल्मिकींचा उल्लेख या श्लोकामध्ये कृतज्ञतापूर्वक करून बुधकौशिक ऋषी अत्यंत विनम्रतेने लिहितात की श्री रामायण रूपी काव्य वृक्षावरती कोकिळेप्रमाणे रामायणाचं गुणगान करणाऱ्या वाल्मिकी ऋषीवरांना मी राम राम इति पूजन करून या स्तोत्र रूपाने वंदन करतो। आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मीकी कोकिलम। श्री रामायण रूपी काव्य वृक्ष आहे, त्या काव्य वृक्षावरती कोकिळेप्रमाणे मुखातून राम 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 उच्चार करणारे असे वाल्मिकी ऋषीवर यांना मी राम राम पूजन करून त्या या स्तोत्र रूपाने वंदन करतो। म्हणजे त्या रामभक्त वाल्मिकींच्या बद्दल कृतज्ञता भाव, अर्थातच रामभक्त वाल्मिकी यांच्याबद्दल कृतज्ञता भाव इथे हे बुधकौशिक ऋषी वर्णन करतात। म्हणजेच या रामायणाच्या रामरूपाच्या रामनामाच्या महासागरामध्ये महर्षी वाल्मिकींनी जे महत्कार्य केलेलं आहे आणि त्यातील रामनामाचं पूजन करून त्या सागरातील काही मोती मी वेचून महर्षी वाल्मिकींना वंदन करतो। याचा मतितार्थ असा आहे की वाल्मिकी महर्षींनी आपल्या काव्य प्रतिभेने प्रसारित केलेल्या रामनामाच्या अलौकिक योगदानामध्ये रामनाम रूप मोती वेचून ते या स्तोत्र रूपी सूत्रामध्ये बांधून माझं अंशतः योगदान करून महर्षींना मी प्रणाम करतो। याच त्यांच्याच प्रतिभा प्रेरणेने मी हे साध्य करू शकलेलो आहे आणि ही ती विनम्रता वाल्मिकी मुनींच्या बद्दल हे बुधकौशिक ऋषी दाखवत आहेत। म्हणून या रामनामाच्या प्रसाराचं श्रेय ते बुधकौशिक ऋषी वाल्मिकींना देतात आणि त्यांचं ऋणच ते फेडू इच्छितात। आता पुढचा श्लोक येतो, आपदामपहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम। आपदा म्हणजे संकट, आपदा हरण करण्याचं आणि सर्व संपदांचं विपदांचं सर्व संपदांसह विपदा निवारणाची शक्ती प्रदान करण्याचं सामर्थ्य असलेल्या आणि लोकांना सौख्य देणाऱ्या, लोकांचं कल्याण करणाऱ्या प्रभू श्रीराम यांना मी वंदन करतो। आपदाम अपहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम। पुन्हा लोकाभिरामम हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे। सर्वांचं कल्याण करणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे श्रीराम आपल्या भक्तांच्या जीवनामधल्या आपदा म्हणजे आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये आलेली संकट कशी निवारण करतात, तर संपदा त्यांना देऊन त्यांची संकट आपदा दूर करतात। सर्व संपदांसह विपदा निवारण करण्याची शक्ती त्या प्रभू रामनामामध्ये आहे आणि असं सामर्थ्य असलेले राम, सर्वांना सौख्य देणारे, कल्याण करणारे श्रीराम, त्यांना मी वंदन करतो। खऱ्या अर्थाने हीच गोष्ट आहे की या मंत्रपठनाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी भक्तांच्या आपदांचं हरण करून त्यांना सुयोग्य संपदा प्रदान करावी, कारण त्यासाठीच सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे आणि हे सर्व श्रेष्ठ शक्ती ही त्यांच्यापाशीच आहे। आणि म्हणून या मंत्राचं पठण नित्य करणाऱ्यांना हे प्रभू यांनी संपदांचं दान करावं आणि त्यांच्या आपदांचं विपदांचं निवारण करावं
अशा अर्थाचा हा श्लोक आहे. आणि आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सातत्याने मी सतत आणि सतत त्यांना वंदन करतो. त्या रामांचं मी चिंतन करतो. कारण का माझ्या जीवनातली अनेक संकट निवारण करण्याचं सामर्थ्य प्रभू रामचंद्रांचं आहे. आणि माझ्या जीवनातली संकट दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्र मला संपदा देतात आणि माझ्या जीवनातली आपदा आणि विपदा या दूर करतात आणि संकट मुक्त मला करतात, आनंद देतात. सर्व लोकांना जगाला आनंद देणारे श्रीराम यांना मी सतत सतत वंदन करतो. आता भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जन यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आता भवबीज म्हणजे भव म्हणजे संसार रूप सागराला भव असं म्हटलेलं आहे, म्हणून भवसागर असं आपण म्हणतो. जन्म मृत्यूचा फेरा, कर्मबंधनाची शृंखला आणि बीज म्हणजे या सर्वाची निर्मिती करणारा मी, स्वतः बीज मी. आणि म्हणजे 6 शत्रू माझे पुढे: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे माझे शत्रू. म्हणजे या संपूर्ण भवसागराच्या जन्म मृत्यू फेरा, कर्मबंधनची शृंखला, या सगळ्याचं बीज कोण आहे? तर या सगळ्याचं बीज मी स्वतः आहे. आणि माझे म्हणजेच 6 शत्रू पण आहेत: काम, क्रोध, मोह, मद, मत्सर. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे 6 शत्रू आहेत. आणि या प्रत्येकाची उपअंग आणि उपप्रकार आहेत. जसं क्रोधातून विकार निर्माण होतात, मद याच्यापासून अहंकार निर्माण होतो. असं या भवबीजांचं समूळ उच्चाटन करून आत्मोन्नती साधली तरच काय होतं की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जीवाची सुटका होऊ शकते. नको जन्म आता नको येर झारा. मला आता पुन्हा जन्माला यायचं नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा मला आता जन्माला यायचं नाहीये. मला आता मुक्ती पाहिजे. तर अशी मुक्ती प्राप्त करण्याकरता मला हे विकार जे काही आहेत या विकारांवरती विजय मिळवला पाहिजे. यासाठी जर का आम्हाला याच्यावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याकडे अष्टांग योग, भक्ती, कर्म, ज्ञान असे अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याचा अवलंब करून वापर करून प्राणी मानव मोक्ष मुक्तीच्या मार्गाकडे क्रमणा करू शकतो. आणि हे एक प्रकारचे यज्ञ आहेत. या भवबीजांना जाळून या ज्ञानाने दूर सारून मार्ग सुखकर करतात. भर्जनम म्हणजे भाजणे असा त्याचा अर्थ आहे. भर्जनम भवबीजानाम. माझ्या या सागरामध्ये जी काही बीज आहेत, या भवसागरामध्ये पुन्हा मला आणणारी ती बीज म्हणजे हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे आहेत. आणि या सर्वांवरती मला विजय प्राप्त करून, ज्ञानाने विजय प्राप्त करून, म्हणजेच काय, माझ्या उन्नतीमुळे या भवबीजांना जाळून ज्ञानाने दूर सारून माझा मुक्तीचा मार्ग सुकर करतात. कोण सुकर करतात? तर प्रभू रामनाम हे सगळं कार्य करतं किंवा प्रभू रामचंद्र हे सगळं कार्य करवतात. अशा अनेक विध मार्गापैकी एकाचा अवलंब करून
भवबीजातून आपली सुटका करून घेता येईल आणि या सर्व मार्गांनी भवाचं हे बीज नष्ट करता येऊ शकतं. भर्जन म्हणजे उष्णतेच्या साह्याने पदार्थातील अशुद्ध तत्व बाष्प रूपाने काढून टाकून पदार्थ शुद्ध करणे याला भर्जन असं म्हणतात. असे भवबीज भर्जन करण्याचं काम अनेक जन्मजन्मांतरीच्या पुण्याईच्या आधारे त्या जोरावर मनुष्य साध्य करू शकतो आणि अंती मोक्ष प्राप्तीच्या मार्गाला जाऊ शकतो. हेच जन्माचं कार्य भवबीज भर्जनाचं काम कोण करतं तर राम नाम करतं. राम नाम हे साध्य करून देतं. इतकं अलौकिक महत्व या रामनामाच्या जपाला आहे, स्मरणाला आहे, चिंतनाला आहे. म्हणून या ठिकाणी हे श्लोक आले. आपदामपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनं यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आता इथे पुढे आलं की तर्जन यमदूतानाम राम रामेति गर्जनम म्हणजे काय हो? तर्जन म्हणजे दटावणे, दरडावणे, धमकावणे. तर्जन या शब्दाचा अर्थ तो आहे. आणि यमदूत आपल्याला मृत्यू आल्यानंतर आपल्या प्राण नेण्याकरता येतं कोण तर यमदेवता येते किंवा यमदूत येतात. हे मृत्यू येणाऱ्या जीवाला परलोकी घेऊन जाण्यासाठी येतात. हे आपलं शास्त्र सांगतं, पुराण सांगतात, भागवत सांगतं, सगळेजण हेच सांगतात. परंतु अवेळी एखाद्या जीवाला जर का घेऊन जाण्याकरता ते आले तर, अवेळी मृत्यू आला तर, की ज्याला आपण अपमृत्यू असं म्हणतो, मग अवेळी जर का ते आले तर त्याची भीती वाटून जीवाचं जगणं कठीण होऊन जातं. म्हणून मृत्यू ज्या समयी यायला पाहिजे त्या समयीच तो आला पाहिजे. अर्थातच कसं आहे की प्रारब्धानुसार त्याची जी वेळ ठरलेली आहे मृत्यूची त्या वेळेला तो येणारच. परंतु येण्याआधी उगाचच त्याच्या भीतीने मनुष्य अर्धा खचून जातो आणि अशा अकारण वाटणाऱ्या भीतीला ऋषींनी यमदूत म्हटलेलं आहे. आणि राम नामाने अकारण त्या जीवाला, मानवाला भीतीच राहत नाही. म्हणजे जो कोणी रामरक्षा नित्य पठण करणारा मानव आहे त्याला या यमदूतांचं भय राहत नाही, मृत्यूचं भय राहत नाही. मनुष्य कधी काळी येणाऱ्या मृत्यूसाठी आणि आत्ताचा बहुमूल्य वेळ मानसिक भयगंडामध्ये घालवत नाही. तो वाया घालवणार नाही. तो रामांवर विश्वास ठेवेल आणि राम काय करायचं ते बघून घेतील. या अर्थाने राम नाम, रामांचं स्मरण, रामांची भक्ती ही कशी आहे? तर्जन यमदूतानाम म्हणजे यमदूतांना भगवंत स्वतः कधीही कर्मानुसार येणाऱ्या जन्मवृत्तीच्या साखळीमध्ये हस्तक्षेप भगवंत करत नाहीत बरं. परंतु मृत्यू टळण्याच्या योगापेक्षाही त्याचं अकारण वाटणारं भय नक्कीच दूर भगवंत करू शकतात. क्षीण जरी जीवनयोग असेल तरी रामनामाच्या प्रभावाने तसा जीवनयोग प्राप्त होऊ शकतो. अर्थात ते त्या व्यक्तीच्या कर्मावरती अवलंबून आपल्याला ठेवावं लागेल. आणि पुढे शब्द नुसतं असं म्हटलेलं नाहीये. तर्जन यमदूतानाम राम रामेती शेवटचा शब्द आलाय गर्जनम. आता गर्जन म्हणजे काय तर गर्जन म्हणजे दणाणून सोडणारा ध्वनी. गर्जना, सिंह गर्जना असं आपण म्हणतो की नाही, दणाणून सोडणारा ध्वनी. ही रामनामाची शक्ती इतकी श्रेष्ठ आहे की या श्लोकामधून निर्माण होणारी कंपन ही एखाद्या सिंह गर्जनेप्रमाणे आपल्या लक्षावर वार करते आणि त्या गर्जनेप्रमाणे आपलं कार्य करते.
म्हणजे या इथे रामनामाचा जप केल्यानंतर त्या कंपनांचा ध्वनी गर्जना करत आपल्या लक्ष्यप्राप्तीकडे जेव्हा मानव जातो त्या योगे भवबीज नायनाट होऊन मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो आणि मनुष्य ऐश्वर्य प्राप्तीसाठी सक्षम होऊन असं धन ऐश्वर्य कमावतो. अक्षय असेल त्या योगे मनुष्य परमसुखाची प्राप्ती करतो, त्याची अनुभूती करतो आणि आपल्या अपमृत्यूचे भय, मृत्यूबद्दलचे अकारण वाटणारं भय हे रामनामांनी त्याचं नष्ट होतं. आणि अशी ऊर्जा आणि शक्ती रामनामाच्या जपाने आपल्याला प्राप्त होते. कशाने तर रामनामाच्या गर्जनाने आम्हाला प्राप्त होते. म्हणून तर्जन यमदूतानाम राम रामेति गर्जनम. म्हणून रामनामाची गर्जना करायला पाहिजे. जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. या रामनामाची गर्जना केल्यामुळे यमदूत सुद्धा पळून जातील, मृत्यूचं भय राहणार नाही आणि अकारण मृत्यूच्या भयामुळे जे काही आमचं जीवन विफल होतंय ते विफल होणार नाही अशी खात्री या रामनामाच्या बाबतीत बुध कौशिक ऋषी आपल्याला देतात. पुढे म्हणतात रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. आता इथे असं आहे की रामो राजमणी म्हणजे राजांचे मुकुटमणी, राजांमध्ये प्रिय असलेले हे प्रभू श्रीराम सदोदित विजयी होतात. यांचा कधीही पराभव झालेला नाही. सर्व प्रकारच्या वाईट विघातक नकारात्मक शक्तींवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे असे या रमा अर्थात लक्ष्मी देवीचे ईश असलेले श्रीराम यांना मी नित्य भजतो, नित्य त्यांचं स्मरण करतो. रमे रामे, रमे म्हणजे लक्ष्मी आणि तिचे ईश राम या दोघांनाही मी वंदन करतो. निशाचर चमू म्हणजे काय, राक्षस हे जे काही आहेत, भूत प्रेत पिशाच जे काही आहेत ती सगळी निशाचर आहेत. रात्री ती लोक बाहेर पडतात. अशी राक्षस सेना, भूत प्रेत पिशाच, निशाचर चमू म्हणजे निशाचर असलेला समूह, राक्षस सेना, अशा अनेक अगणित राक्षस गणांच्या सेनेला नष्ट करणाऱ्या अशा श्रीरामांना मी नमन करतो. आणि परायण म्हणजे शरण देणारा किंवा शरण घेता येणारे स्थान, आणि परतरम म्हणजे याहूनही भिन्न वा श्रेष्ठ दुसरं काहीही नाही. अर्थात हा शब्द स्वतः कृष्ण सुद्धा गीतेमध्ये सांगतात, मत्तः परतरन्नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. आता इथे असं आहे की रामा नास्ति परायणम रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. एखादं संपूर्ण ब्रह्मांड हे एखाद्या दोऱ्यामध्ये जशी मणी ओवावेत त्याप्रमाणे एखाद्या सूत्राप्रमाणे हे सगळं विश्व बांधलेलं आहे आणि ते बांधण्याचं काम हे भगवंत करतात. आणि म्हणून मणिगणा म्हणजे आकाशगंगा, असं त्या आकाशगंगेमध्ये जे सगळं ब्रह्मांड बांधलेलं आहे अशी ही आकाशगंगा म्हणजे श्रीरामांचं श्रेष्ठ स्थान शरणागत होण्यासाठी अन्य दुसरे नाही. हेच श्रीरामच, यांच्याशिवाय दुसरं या जगामध्ये काही नाही. त्यांचाच मी दास आहे आणि त्यांचंच मी दास्यत्व पत्करतो. अशाच रामांच्या ठाई माझं चित्त सदैव राहो, भावना राहो, साध्य होवो आणि भवतुमे. अशा प्रकारे मी शरण गेल्यानंतर श्रीराम सर्व प्रकारे माझा उद्धार करतील, कारण ते विजयी आहेत. आणि म्हणून
या ठिकाणी शेवटचा श्लोक येतो की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. शेवटच्या श्लोकामध्ये छोटीशी कथा बुधकौशिक ऋषी आणतात. एकदा कैलासावर भगवान सदाशिव भोजनासाठी देवी पार्वतीची प्रतीक्षा करत होते आणि त्यांनी तसं पार्वतीला सूचित केलं की भोजन गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊ. त्यावर माता पार्वतीने उत्तर दिलं की मी विष्णू सहस्रनामाचा पाठ करते आणि तो पाठ झाला की मग बसूया. असं बराच वेळ झाल्यानंतर उपरांत मला भोजनास माता त्याच्यानंतर भोजनाला आली. बराच वेळ गेला आणि त्यावेळेला उपदेशपर कथन करताना भगवान शिवशंकर म्हणाले, हे सुमुखी वरानने पार्वती, मी नित्य राम राम इति नामाचा जप करतो. मी त्या नामामध्ये नित्य रमलेला असतो. रमे म्हणून त्याच्यामध्ये मी रमलेला असतो. त्या रामनामातच माझं मन रमतं, मनोरमे. आणि हे द्विअक्षरी रामनाम हे कुठे आहे? विष्णू सहस्रनामाच्या तुल्य बळ आहे. सहस्रनाम तत्तुल्यम आणि रामनाम वरानने. इतकं अनन्यसाधारण महत्व या राम या अक्षराला आहे, या राम नावाच्या मंत्राला आहे. म्हणून द्विअक्षरी मंत्राचा जप तू जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थामध्ये कर. याद्वारे तुझी सर्व मनोरथ पूर्ण